तिच्या शाळेचं नाव? मराठी शाळा क्रमांक 1. केदारचा आवडता रंग कुठला? लाल. तिची जन्मतारीख? 6 ऑगस्ट. केदारच्या चपलेचा नंबर काय आहे? 10 नंबर. आणि पहिला किस? डॅम, आय वॉन्ट टू नो दिस. ए ईशा काय तुझं? ये हमला अचानक से हुआ है. आता बघ, ऐक ऐक, त्यांनी कसा पॉज घेतलाय. आय नो, ह्याचं उत्तर ते देऊच शकणार नाहीत. का तू जातेस त्यांच्या रूम मध्ये हे सगळं बघायला? युवी कम ऑन, त्यांचं लग्नच नाही झालं तर किस कसं करणार? आता एवढं सगळं सांगितलंस, एवढंसं शेवटचं उत्तर द्यायला किती लाजतेस केदार? सांग. काकू तुम्ही नसं बोलण्यामध्ये गुंतवता आणि सगळंच माझ्याकडनं काढून घेता. मग मी लाडकी काकू आहे ना तुझी, मग मला नाही सांगणार तर कोणाला सांगणार? हो पण माझी लाडकी बायको मला मारेल ना. चालतं रे, सांग सांग. काकू तुम्ही काय माझा इंटरव्ह्यू घेताय का? हो. हो नाही रे, तू म्हणजे ना, सांग ना. मग मला सांगा काकांचं शाळेचं नाव काय? काकाची जन्मतारीख? काकांचा फेवरेट कलर काय आहे? अरे काकांच्या चपलीचा साईज काय आहे? केदार, तू ना बोलण्यात सगळं काढून घेतोस माझ्याकडून. तुम्ही पण सगळं काढून घेता माझ्याकडून. मी तुझी लाडकी काकू आहे ना, मला आता ना खूप काम आहे. मी नंतर येऊन सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते. हा, अहो, काकू लाडका आहेस ना तू माझा. मी पण माझ्या लाडक्या आहेत म्हणून आले, तुम्हाला आले. विचारतोय. काकू ऐका तरी. चहा? नाही नाही नको, मी नंतर घेते. झाली झाली सगळी नाटकं करून झाली का? संपलं? सगळी उत्तरं तर त्या दोघांनी सारखीच दिली. शेवटच्या प्रश्नाचं तर उत्तरच दिलं नाही. काय बोलतीस तू? त्या प्रश्नाचं उत्तर कसं कोणी देईल? ती प्रायव्हेट गोष्ट आहे ना, त्यांची गोष्ट आहे. हो, तेही खरंच आहे, पण ते दोघं किती क्यूट आहेत, रोमॅन्टिक आहेत, आणि त्या दोघांचं किती प्रेम आहे एकमेकांवर. नाही, म्हणजे त्यांच्या उत्तरांवरनं ते दोघं खोटं बोलतायत असं नाही वाटलं. ऐकलंस? काय बोललीस? ऐकलं? झालं तोंडावर पडून की अजून पडायचंय? सांग तसं. मी खरंच सांगते. अरे ते दोघे ना प्लॅन करून आले होते. माझा अजूनही विश्वास नाही बसत आहे त्यांच्यावर. नाही हिचा काही प्रॉब्लेम नाही. काय झालं, लहानपणी ही डोक्यावर पडली, मेंदूला लागला मार, तेव्हापासून ही चालते, मेंदू चालत नाही हिचा. नाही, असं काहीच नाही झालंय. ऐक ना, अरे मी जे सांगते ते खरं आहे. मी स्वतःच्या कानांनी ऐकलंय. तुम्ही विश्वास का नाही ठेवतात कोणी माझ्यावर? युवी, माझ्याकडे एक प्लॅन आहे. प्लॅन आहे? प्लॅन शब्द तोंडातनं काढायचा नाही. शांत बस, ऐक ना. गप्प बस. प्लॅन नाही, कुठला केलंय? झालं तेवढं बस झालं. गप्प. मला ना घरात अजिबात वादविवाद नकोय. हे बघ निशिता, आपल्याकडे कुठलाही पुरावा नसताना आपण त्यांच्यावर कुठलाही आरोप करू शकत नाही. आणि हे असं केलं तर आपल्यावरच सगळं उलटेल. तेव्हा आपल्याकडे ठोस पुरावा असेपर्यंत तू काहीही करणार नाहीयेस. कळलं तुला?